नमस्कार विद्यार्थी मित्र, मी सचिन पाटील. कॉम्पिटिटिव्ह वेब पोटेन्शियल टू अचीव्ह सक्सेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण ऑप्शनल सब्जेक्टचा विचार करायचा आहे. ऑप्शनल सब्जेक्टमध्ये आपल्याला माहीत आहे की 2 पेपर्स असतात, फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर. याच्यामध्ये मी मॅथ्स या ऑप्शनलबद्दल बोलणार आहे. मॅथ्स ऑप्शनल हा असा सब्जेक्ट आहे की तुम्हाला 350+ स्कोर करण्याची संधी याच्यामध्ये बघायला मिळू शकते. आता याच्यामध्ये जर आपण विचारात घेतलं तर फर्स्ट पेपर असतो तो आपल्याला बघायला मिळतो 250 मार्काचा आणि सेकंड पेपर आपल्याला बघायला मिळतो 250 मार्काचा. तर या 250 मार्काच्या फर्स्ट पेपरमध्ये आपल्याला एक मॅथ्समधला एक ऑप्शनल सब्जेक्टमधला एक टॉपिक बघायला मिळतो, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, ODE, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचा जर विचार केला तर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन हा याच्यामध्ये वेटेज ठेवतो 40 to 50 मार्क्स. 40 to 50 मार्क्स आत्तापर्यंत UPSCच्या किंवा MPSCच्या पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं तर 40 ते 50 मार्कासाठी हा ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन हा टॉपिक विचारण्यात आलेला पाहायला मिळतो. मग ह्या ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनमध्ये म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे जर विचारात घेतलं तर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय असतं तर कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल्स अँड डेरिव्हेटिव्हज. कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल्स अँड डेरिव्हेटिव्हज म्हणजेच आपल्याला काय मिळतं डिफरन्शियल इक्वेशन. बघा आपल्याला काय मिळतं कॉम्बिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज and variables is called differential equation. आता differential equation has two types. It has two types. One type is a ODE. That means it is an ordinary differential equation, and the second type is a PDE. It is a partial differential equation. And it is your ordinary differential equation. तर आता पहिल्यांदा आपण विचारात घेऊया की ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय असतं. तर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन मध्ये वन डिपेंडंट व्हेरिएबल and derivative of dependent variable with respect to one independent variable. असं आपल्याला बघायला मिळतं. बघा याच्यामध्ये वन डिपेंडंट व्हेरिएबल आणि वन डिपेंडंट व्हेरिएबल, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल अशी आपल्याला याची गोष्ट बघायला मिळते. आता इथं डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल ही कन्सेप्ट पण आपल्याला थोडीशी माहीत करून घ्यायला पाहिजे. y इज इक्वल टू f ऑफ x इज इक्वल टू लेटर टू कन्सिडर टू x. तर याच्यामध्ये ह्या एक्सला आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो. इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि y हा डिपेंडंट व्हेरिएबल असतो. तर बघा x is independent variable and y is a dependent variable. Why? Because when value of x is changes, you will get the effect of value change in x on the y. That means when value of x, let us consider it is a domain and codomain. First 1, 2, 3 like that, and it is the values of x. Then you will get the function f, and here values of y. It is nothing but a 1 into 2, that means 2, 2 into 2, that means 4, 3 into 2, that means it is a 6. That means when value of x changes, you will get the change in a value of y, and this effect
that means independent variable changes the value, you will get the corresponding change in a dependent variable. And this is the derivative of dependent variableचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल. या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात त्याला ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन असं म्हटलं जातं. आता बघा, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचं एक्झाम्पल आपल्याला काय बघायला मिळतं, तर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचं एक्झाम्पल जर आपण विचारात घेतलं तर याच्यामध्ये आपण म्हणू शकतो dy/dx + 4y इट इज इक्वल टू 3x. like that you will get the ordinary differential equation. आता ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण जर विचारात घेतलं याच्यामध्ये असं पण असू शकतं d2y/dx² + 4x × dy/dx इज इक्वल टू 4y. अशा पद्धतीचं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन्स बघायला मिळू शकतात. आता हे डिफरन्शियल इक्वेशनचा जर आपण विचार केला तर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपल्याला याच्यामध्ये ऑर्डर आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय डिग्री, अशा दोन गोष्टींचा आपण याच्यामध्ये विचार करू शकतो. तर dy/dx चा जर आपण विचार केला इट इज अ फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अँड d2y/dx² इट इज अ सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. In this equation dy/dx it is a first order derivative and index of this derivative it is equal to 1. Also this is having an index is equal to 1. Then the order of this differential equation is 1 and degree of differential equation is also equal to 1. Here you will get the order of differential equation is equal to 2 and degree of differential equation is equal to 1 because order means what? It is a highest order derivative present in your equation, then it is called as a order of differential equation. And power of highest order order derivative it is nothing but a degree of differential equation. म्हणजेच बघा, थोडक्यात आपण म्हणू शकतो की मोठ्या ऑर्डरचं जे डेरिव्हेटिव्ह आहे त्याला त्याची जी ऑर्डर असते त्यालाच आपण ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो आणि ती जी मोठ्या ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा जो घातांक असतो त्याला आपण काय म्हणतो, डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो. बघा, याच्यानुसार आपल्याला ही डिग्री आणि ऑर्डर पण बघायला मिळाली. त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. आता ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपल्याला वन डिपेंडंट व्हेरिएबल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू वन इंडिपेंडंट व्हेरिएबल बघायला मिळतं. याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं वन डिपेंडंट व्हेरिएबल and derivative of dependent variable with respect to two or more independent variables. बघा, याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, डेरिव्हेटिव्ह डिपेंडंट व्हेरिएबल्स विथ रिस्पेक्ट टू वन इंडिपेंडंट व्हेरिएबल असतं, परंतु याच्यामध्ये डिपेंडंट व्हेरिएबलचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टू और मोर इंडिपेंडंट व्हेरिएबल असतं. फॉर एक्झाम्पल dou2u/dou x² प्लस dou2u/dou y² इट इज इक्वल टू 4y. दिस इज द पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. आता पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये बघितलं तर याच्यामध्ये u इज अ डिपेंडंट व्हेरिएबल अँड x and y these two are independent variable. Therefore u is a depend on x and y. That means when value of x and y changes you will get the change in value of u, and therefore u is a dependent variable and x and y are the independent variable present in partial differential equation. These are the two types related with the differential equation. Differential equation is nothing but a combination of derivative and variables. It is called a differential equation, and differential equation containing two types: ordinary differential equation and partial differential equation. Ordinary differential equation, it is a dependent variable and derivative of, it is a combination of dependent variable and derivative of dependent variable with respect to in one independent variable, and partial differential equation is a one dependent variable and derivative of a dependent variable with respect to two or more independent variable, then it is called as a partial differential equation. This is a type of differential equation. Right now another one type related with that one is differential equation is linear differential equation and non-linear differential equation. What is the meaning of linear differential equation?
linear differential equation and non-linear differential equation. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला काय बघायला मिळतात. तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये डिपेंडंट व्हेरिएबल आणि त्याची डेरिव्हेटिव्स विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल ही विथ फर्स्ट डिग्री आपल्याला बघायला मिळतं. विथ फर्स्ट डिग्री बघायला मिळतं. त्याच्यामध्ये नो प्रोडक्ट ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल अँड डेरिव्हेटिव्ह आल्सो प्रोडक्ट ऑफ डेरिव्हेटिव्ज असं काही प्रेझेंट नसतं. म्हणजेच काय तर बघा, लिनियर नॉन लिनियरमध्ये आपण जर बघितलं वन इट इज अ इक्वेशन, आपण काय म्हणू शकतो, डिफरन्शियल इक्वेशन इन विच डिफरन्शियल इक्वेशन इन विच डिपेंडंट व्हेरिएबल and derivative of dependent variable with respect to independent variable with first degree. आपल्याला काय बघायला मिळेल याच्यामध्ये, फर्स्ट डिग्रीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि याच्यामध्ये नो प्रोडक्ट ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल अँड डेरिव्हेटिव्ह ऑल्सो आपण म्हणू शकतो याच्यामध्ये आपल्याला नो प्रोडक्ट ऑफ डेरिव्हेटिव्स असं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्रोडक्ट बघायला मिळत नाही. कशाचा? डिपेंडंट व्हेरिएबल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल तसंच नो प्रोडक्ट ऑफ डेरिव्हेटिव्स बघायला मिळतं. आता फॉर एक्झाम्पल आपण विचारात घेऊ शकतो की याच्यामध्ये आपण असं विचारात घेऊ शकतो x इंटू dy/dx इट इज इक्वल टू 3y plus 4x square. Okay, and it is a first degree differential equation. याची डिग्री आपली काय आहे? फर्स्ट डिग्री आहे. त्याच्यानंतर बघा इथं इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल आहे. यामुळं हे आपल्याला लिनियर बघायला मिळेल. लिनियर इक्वेशन बघायला मिळेल. दुसरं आपण जर विचारात घेतलं d2y/dx square, बघा d2y/dx square plus 3x into dy/dx minus 4y is equal to 0. असं जर आपण विचारात घेतलं, नो डाऊट हिअर सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन हॅव्हिंग अ डिग्री 1. बघा आपल्याला फर्स्ट डिग्रीमधलं इक्वेशन पाहिजे आणि याच्यामध्ये जो प्रोडक्ट असतो तो कुणाचा नसला पाहिजे, तर डिपेंडंट व्हेरिएबल आणि डेरिव्हेटिव्ज यांचा प्रोडक्ट नसला पाहिजे. बघा इथं इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डेरिव्हेटिव्ज इट इज अलाउड, दॅट मीन्स इट इज अ लिनियर इक्वेशन. बघा याच्यानंतर आपण जर विचारात घेतलं तर आपण अशा पद्धतीचं इक्वेशन y इंटू d2y/dx स्क्वेअर, बघा मी इथं कन्सिडरेशन करतोय, प्लस x इंटू dy/dx plus x into dy/dx it is equal to cos x. Later to consider this one. Here it is a second order derivative and its power is 1. That means it is a first degree differential equation, but here it is a product of dependent variable and derivative. Then it is a non-linear differential equation. बघा याच्यामध्ये इथं आपल्याला काय बघायला मिळालं, इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डेरिव्हेटिव्ह यांचा प्रोडक्ट बघायला मिळाला, परंतु आपल्याला काय अलाउड नाही आहे, नो प्रोडक्ट ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल अँड डेरिव्हेटिव्स, याला आपण अलाउड करायचं नाही. डिपेंडंट व्हेरिएबल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह यांचा जर गुणाकार असेल तर तिथं तो आपल्याला चालणार नाही आहे. तर असं आपल्याला लिनियर आणि नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बघायला मिळू शकतं. उदाहरणार्थ दुसरा अजून आपण घेऊ शकतो की आपल्याला फर्स्ट डिग्री पाहिजे म्हटल्यानंतर इथं असं सपोज करूया d2y/dx square it is equal to
इट इज इक्वल टू रूट ऑफ 1 प्लस dy बाय dx. आता बघा याच्यामध्ये रूट आहे, याचा अर्थ इट इज अ फ्रॅक्शनल इंडेक्स. तर फ्रॅक्शनल इंडेक्स इथं अलाउड नाही आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे, त्याचा इंडेक्स कशामध्ये कन्वर्ट करायला पाहिजे, तर इंटिजरमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. त्यासाठी दोन्ही बाजूचं काय करायला पाहिजे, स्क्वेअरिंग केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, तर d2y बाय dx स्क्वेअर रेस टू 2 इट इज इक्वल टू 1 प्लस dy बाय dx. आता जर तुम्ही बघितलं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इट इज अ सेकंड ऑर्डर, परंतु त्याचा घातांक पण किती आहे बघा, 2 आहे. दॅट मीन्स इट इज अ डिग्री 2. आपल्याला डिग्री काय पाहिजे, 1. देन इट इज देन जर फर्स्ट डिग्री असेल तर ते लिनियर असेल. आता इथं डिग्री 2 आहे, दॅट मीन्स इट इज अ नॉन लिनियर. बघा या पद्धतीनं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनचे आपल्याला वेगवेगळे टाइप्स बघायला मिळाले. एक म्हणजे ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन बघायला मिळालं आणि दुसरं म्हणजेच कोणतं, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन बघायला मिळालं. त्याच्यानंतर आपण लिनियर आणि नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशनसुद्धा विचारात घेतली. तर लिनियर आणि नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये डिपेंडंट व्हेरिएबल्स असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल आपल्याला बघायला मिळतं, परंतु ते फर्स्ट डिग्रीमध्ये असलं पाहिजे आणि याच्यामध्ये नो प्रोडक्ट ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल अँड डेरिव्हेटिव्ह किंवा प्रोडक्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह अलाउड नाही आहे. तर त्याच्यानंतर इथं डिग्रीसुद्धा आपल्याला जर सेकंड डिग्री आली तर ते नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला बघायला मिळू शकतं. तर बघा आपण आत्ता काय बघितलं, तर डिफरन्शियल इक्वेशन काय असतं आणि डिफरन्शियल इक्वेशनचे वेगवेगळे टाईप्स बघितले. त्याच्यामध्ये आपल्याला जे शिकायचं आहे ते ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन बघायचं आहे. ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जर आपण विचारात घेतलं तर आपल्याला सिलेबसमध्ये काय आहे, तर सिलेबसमध्ये आपल्याला फॉर्म्युलेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन नंतर इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री, त्याच्यानंतर इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असतो, त्याच्यानंतर आपण ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी बघू शकतो, इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर बट नॉट फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन, क्लॅरॉट्स इक्वेशन, त्याच्यानंतर सिंग्युलर सोल्युशन, अशा आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतात. पहिल्यांदा आपण या गोष्टींचा विचार करणार आहोत. पुढल्या लेक्चरमध्ये आपल्याला फॉर्म्युलेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन कशा पद्धतीनं करायचं हे शिकायचं आहे. मला वाटतं हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मॅथमॅटिक्स ह्या ऑप्शन सब्जेक्टबद्दल या पद्धतीच्या वेगवेगळ्या लेक्चर सिरीजमधून आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन असेल, लिनियर अल्जेब्रा असेल, कॅल्क्युलस असेल, डायनॅमिक्स अँड स्टॅटिक्स असेल, वेक्टर ॲनालिसिस असेल, या पद्धतीच्या वेगवेगळ्या व्हिडिओमधून आपल्याला हा सगळा सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि यानुसार आपल्याला मॅथमॅटिक्स या ऑप्शनमध्ये 350+ कशा पद्धतीनं जायचं याचासुद्धा विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा एक महत्त्वाचा चॅप्टर बघायला मिळतो, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. इट कॅरी 40 to 50 मार्क्स इन UPSC as well as MPSC. For this purpose, you have to completely carry out this lecture series, and in next lecture series we will go with formulation of differential equation, and then equation of first order and first degree differential equation. It is having a different types, and according to each type we thoroughly go with what is the type, how to find out the solution, general solution of that differential equation. हे सगळं आपण काय करणार आहोत या लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.